नमस्कार, मी वैभव. आपण बघत आहात परभणी महाराष्ट्र न्यूज. आपण आज सोग्रज गावामध्ये आहोत. सोग्रज गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा बाजूचे असलेले जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढले जात आहे. परंतु ते अतिक्रमण काढले जात असताना येथील जे स्थानिक नागरिक आहेत सोग्रज गावचे, त्यांची काहीतरी तक्रार आहेत. आता त्या सर्व ग्रामस्थांची काय तक्रार येते, आता आपले सोग्रज गावचे सरपंच आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. गांगुडे साहेब, काय सांगाल, नेमकी सर्व लोक आहेत यांची सर्व लोकांची तक्रार काय काय आहे? त्यांचं म्हणणं असं, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3चं रुंदीकरणाचं काम चालू आहे. परंतु त्यांनी 2007 साली जी जमीन संपादित केली ती आज त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आमच्या ग्रामपंचायती दप्तरी सुद्धा त्याची नोंद आहे. परंतु जे एखाद्या प्लॉट धारकाचं जर 5 चौरस फूट जागा जायला असेल तर तेवढी उतार्यावरून कमी होऊन केंद्र सरकारचं नाव लागलं. त्याच्यानंतर यांनी जेव्हा रुंदीकरणाचं काम चालू केलं त्यावेळेस बाकीच्या उर्वरित जे जागेचे त्यांचं रेकॉर्ड आज आमच्या 8 नंबरला ग्रामपंचायतीला शिल्लक आहे. त्या उतारा जर काढला तर ती जागा भूसंपादित काही दिसत नाही. पण ह्या लोकांचं म्हणणं आहे, माझं ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने म्हणणं आहे का जी भूसंपादित केलेली जागा आहे ही तुमची, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. परंतु अतिरिक्त जी तुम्ही भूसंपादन केली ती कुठलीही बी त्या लाभार्थ्यांना, त्या लोकांना कुठली माहिती न देता डायरेक्ट लोकांवर बळजबरीने तुम्ही अतिक्रमण तोडायला लावून राहिले तर हा फार मोठा अन्याय आहे. हे संपूर्ण लोक मोलमजुरी करून त्यांचं जीवन जगणारे लोक आहे. त्यांचा संपूर्ण रोजीरोटी ही फक्त त्यांच्या मजुरीवर चालू आहे. आज यांनी बेघर बरेचसे लोक झाले. यांना शासनानं तात्काळ याच्यात निर्णय घेऊन जी भूसंपादित झाली त्याची दिलेल्या मोबदला याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी करणार आहे त्याचा मोबदला देणार आहे का या लोकांचं पुनर्वसन करणार आहे याची माहिती द्यावा. तोपर्यंत काही होत नाही. म्हणजे जोपर्यंत भूसंपादन काढून या लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील कुठल्याही प्रकारचं काम लोक चालू देणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आपल्यासोबत राष्ट्रीय मार्ग परिवहन क्षेत्राचे प्राधिकरण क्षेत्राचे साहेब, काय नाव काय आपलं? सुशांत उमाळे. काय काम आहे आपल्याकडे? लँड एक्विजिशनचा काम आहे. जो आपला धुळे पिंपळगाव हा जो मार्ग आहे हा 6 लेनिंगचा होणार आहे. त्यासाठी आपलं जुनं जे भूसंपादन होतं 60 मीटरचा ROW आपण एक्वायर केलेला होता. आणि आज ही एक व्हिजिट होती. त्याच्यामध्ये असं होतं की जे आपले 2006 किंवा 7 साली किंवा 5 साली जे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जे पण आपलं एक्विजिशन झालेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण इथे आता एक्विजिशन करणार आहे. आणि आपला हा जो रोड आहे हा वायडिंग होणार आहे. आता ॲक्विजिशन तुम्ही करणार आहे, परंतु जे आपण जे क्षेत्र घेतलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त कव्हर करता, याबद्दल काय सांगाल तुम्ही? बघा, जास्त कव्हर करता असं नाही आहे. आपल्याकडे गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड आहे आणि मॅप आहे. गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड तुमच्याकडे नाही, गव्हर्नमेंटचा रेकॉर्ड ग्रामपंचायतकडे असतंच ना. मग आता ग्रामपंचायतकडे जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जागा दाखवत आहे आणि तुमच्याकडची जागा आहे ती तुमच्या क्षेत्रात कशी काय दाखवते? असं कसं काय 2 वेगवेगळे रेकॉर्ड कसे तयार होतील? नाही, तसं नाही. बघा, आता कसं आहे की ग्रामपंचायतीकडला जो रेकॉर्ड होता आणि आमचा जो रेकॉर्ड आहे तेच कुठेतरी काही ना काही तफावत आम्हाला आढळली किंवा काही, म्हणून मी आज पूर्ण डेटा घेतलेला आहे. त्यानंतर हा जो डेटा आहे हा पूर्ण मी माझ्या वरिष्ठांसमोर सादर करणार आहे. त्यानंतर त्यांचा काय निर्णय येतो हे यांना मग कळवण्यात येणार आहे. या दोन डेटांमध्ये तफावत का झाली असेल, कशी झाली असेल? तफावत म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की याच्यावरती अनालिसिस केला जाईल एक्झॅक्टली काय आहे. त्यानंतर मग त्यासमोर काय प्रोसिजर होईल ते तुम्हाला कळवण्यात. तोपर्यंत जे अतिक्रमण काढण्याचं काम आहे ते थांबेल की चालू राहील? बघा, आता कसं आहे की या सगळ्या गोष्टी कोऑपरेशनच्या आहे. म्हणजे सरकार आणि लोकांच्या कोऑपरेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून विषय असा आहे की लोकांना सध्या तरी कोणता त्रास होणार नाही. म्हणजे बळजबरीपणाने किंवा कोणत्याने जोवर कोणता निर्णय येणार नाही. पण तेच आहे की आम्हाला तात्पुरता काहीतरी वेळ द्यावा. वरिष्ठांसोबत डिस्कस केल्यानंतर आम्ही काहीतरी डिसिजन देऊ. तुम्हाला वेळ दिला जाईल, परंतु हे जे लोक आहेत त्यांचं जे राहण्याचे घरं आहेत त्यांना काही दुसरीकडे राहण्यासाठी जागा नाही आहे. ऑलरेडी त्यांची घरं जर याच्यामध्ये जात आहे तर त्यांना दुसरीकडे घरं एक तर तुम्हाला अवेलेबल करून द्यावं लागतील, नाही तर त्या बदल्यात तुम्हाला काहीतरी आर्थिक मदत करावं लागणार आहे. अल्टिमेटली हा सगळा वरिष्ठांचा निर्णय आहे. ठीक आहे, त्यांच्या वतीने मी इथे आलो आहे. आज ग्राउंड सिच्युएशन समजून घेतली, डेटा कलेक्ट केला, कुठे काय तफावत आहे सगळ्यांशी माझ्या वरिष्ठांशी डिस्कस करून मग जे निर्णय येईल त्याच्यावरती आपण मग त्याच्यावरती अंमलबजावणी करूया. नक्कीच. आता वरिष्ठ म्हणजे आता कोणत्या नाशिकच्या कार्यालयात आपण दाखवणार आहोत कागदपत्र सर्व का? नॅशनल हायवे नाशिकच्या कार्यालयात ना? नक्कीच. हे सर्व आता असं नाही आहे आमचं नाशिकचंच कार्यालय म्हणून नाही. याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस लँड हा जो आहे हा स्टेटचा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये, आणि आमची जी बॉडी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंट येते. त्यामुळे एकच नाही तर बऱ्याचशा गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंटचा, स्टेट डिपार्टमेंटचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं आणि त्याच्यानंतर हा सगळा एक रिपोर्ट बनतो. ठीक आहे, तर असं नाही तर सगळ्या गोष्टीचं निराकरण करूनच या गोष्टींवरती काही ना काही निर्णय घेतला जाईल. तुम्ही मान्य करताय की तफावत झालेली आहे दोन याच्यामध्ये? तफावत आहे, मी असं म्हणत नाहीये. विषय आहे ना. सरपंच साहेब सांगताय, तुम्ही सांगताय 2 डेटांमध्ये फरक आहे. बघा, आता माझ्याकडे जो डेटा आहे म्हणजे जो जुना JMR म्हणजे जॉईंट मेजरमेंट रिपोर्ट जो माझ्याकडे जो आहे तो
आणि यांच्याकडे रेकॉर्ड जो आहे, ठीक आहे, या दोन्ही गोष्टींना आपण टॅली केल्या जाणार की कुठे काय आहे कसं आहे, त्यानंतर याच्यावरती डिसिजन घेतला जाणार. आता कसं आहे की त्यांचा पण डेटा आहे तो पण चुकीचा नसणार आणि आमचा पण डेटा चुकीचा नाही, पण त्यामध्ये कुठे काय निर्णय घेता येईल ते एकदा वरिष्ठांशी डिस्कस केल्यानंतरच त्याच्यावरती मी निर्णय देऊ शकेल असं आहे. नक्कीच. आता ज्या नागरिकांची या ठिकाणी जागा होती त्यापैकी जर 10% जागा त्यांची पहिले राष्ट्रीय महामार्गाला दिलेली असेल तर या ठिकाणी पूर्ण 100% जागेवरती आता महामार्ग त्यांचं अतिक्रमण दाखवतंय. मग या जनतेने जायचं तरी कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतो. आता नक्कीच यापुढे यांच्या मार्फत काय निर्णय लागतो, काय निर्णय घेतात हे आपण बघणार आहोत आणि या निर्णय लागल्यानंतर पुढे काय होतं याची अपडेट आपण लवकरच आपल्या चॅनलवरती आपल्यामार्फत देण्याचा प्रयत्न करू. बोला. की ज्यावेळेस हे जुनं एक्विजिशन झालेलं होतं, ठीक आहे, तुम्ही अजून पण या जागेवरती बघाल तर NHAचे खांब रोवलेले आहेत. हे 60 मीटर ते 60 मीटर म्हणजे इकडनं तुम्ही मोजाल तर इकडे 60 मीटर तुम्हाला भेटणार. ते पण बरेच ठिकाणचे खांब तोडले गेलेले आहेत. बरं, खांब नाही, तुम्ही खांब तर कुठे लावालो, पण मग तुमच्याकडे पुरावा पाहिजे ना ती जागा तुमची असल्याचा. जर ग्रामपंचायत मध्ये जर ती जागा जर ग्रामपंचायतच्या अंडर दिसते किंवा मग स्थानिक लोकांच्या नावावरती दिसते, बरोबर, मग तुमची पोल कुठपर्यंत गेले. तुम्ही ज्या दिवशी तुमची बाउंड्री प्रस्थापित केली 60 मीटर दोन्ही बाजू 30-30 मीटर, ऐका ना साहेब, मला बोल द्या ना. जर तुम्ही ॲक्वायर केली 30 मीटर, तुम्ही तुमची बाउंड्री कंप्लीट केली, मग उतार्यावरून ते संपूर्ण क्षेत्र 100% का हटवलं नाही? समजा 14 बाय 5 का 12 फुटाच्या प्लॉटमधून तुम्ही 5च फूट जागा कमी केली, त्या 5 फूट जागेचाच सदर लाभार्थीला मोबदला दिला आणि उर्वरित जागा जी आहे ती आमच्या ग्रामपंचायत दप्तरी रेकॉर्डला आजही आहे. त्या लाभार्थ्याचा किंवा त्या घरकुल मालकाच्या नावचा आजही उतारा निघतोय, तेव्हा त्या लाभार्थ्यांनी करायचं काय? नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तफावत झालेली आहे, पण साहेब म्हणे तफावत झालेली नाही, तरी पण बघूया आपण यांचे रिपोर्ट काय निघतात आणि काय नाही त्याच्यावरती आपल्याला समजेलच. या सध्याच्या घडीला आत्ता ते अतिक्रमण काढण्याचं त्यांनी थांबवलेलं असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु किती दिवस थांबणार हे देखील आपल्याला सांगू शकत नाही. या पुढे काय निर्णय लागतो लवकरच आपल्याला कळवण्यात येईल. प्रबंध महाराष्ट्र न्यूजसाठी मी वैभव भांबर, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.